नमस्कार. चला तुम्हालाही बनवायची अशी लाल भडक चटणी. तर चला मी तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवते. लाल भडक एकदम कमी तिखट असणारी ही आपली चटणी. त्यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि कशी बनवायची तेही सांगते. चला बघू. नमस्कार. हे बघूनच तुम्हाला लक्षात आलं असेल आज काय आहे. आज आहे आपली वर्षभर टिकणारी ही लाल तिखट. काय काय जण त्याला चटणी म्हणतात. तर हे बघा, याला बॅडगी मिरची म्हणतात. अशी ही मोठ्या आकाराची वगैरे असते, पिळीची. ही तिखट नसते जास्त आणि ही तिखट नसते. आणि ही दुसरी असते ना, ही गुंटन मिरची म्हणून. हे बघा, फरक लगेच कळतो. ही मिरची 1 किलो आणि ही मिरची गुंटन मिरची पावशेर अशा प्रकारात मी तयार करते माझं तिखट. त्यामुळं एकदा अशी करून बघा. हे बघा, मी 1 किलो ही मिरची आणून हिचे देठ वगैरे काढलेले आहेत. हे देठ असे काढायचे, स्वच्छ करायचे आणि 1-2 दिवस उन्हात चांगली वाळवून घ्यायची. वाळवून घेतली की त्यामध्ये टाकायचे मसाले सांगते. हे बघा, हे चक्री फूल हे शक्यतो देतात ते लोक जिथे मिरची घेऊ तिथे, पण ज्यांना माहिती नसतं त्यांच्यासाठी ठीक आहे. हे जायफळ, चक्री फूल, जायफळ, मोठी वेलची, दालचिनी, सुंठ, परत वेलची, हे हळकुंड, हे जायपत्री, हिंग, शहाजिरे, जिरे, परत तमालपत्री, परत धणे, पांढरे तीळ. एकदा माझ्या प्रकारे करून बघा, नक्की तुम्हाला माझी रेसिपी आवडेल. हे असे मी हे सगळे जिन्नस आहेत ना, कोरडे मसाले सगळे भाजून घ्यायचे. ही बडीशेप भाजून घेतली आहे मी. असे हे सगळे जिन्नस असे भाजून घ्यायचे. हे हळकुंड असे फोडायचं, हे पण परतून घ्यायचं. हे दालचिनी, सगळं हे जे कोरडे जिन्नस आहेत ते सगळे, सुका मसाला आहे तो चांगला परतून घ्यायचा आणि डंखामध्ये, शक्यतो डंखामध्येच दळून आणायची मिरची. त्यामुळे ती मिरची अगदी लाल भडक राहते, एकदम अजिबात खराब होत नाही. त्यामुळं मी आता हे डंकात घेऊन चाललेली आहे मिरची. मी तुम्हाला दळून झाल्यावर दाखवते. ही मिरची आधी दळायला द्यायची त्यांच्याकडे आणि चाळून झाले की त्यामध्ये हे मसाले टाकायला द्यायचे. हे बघा मैत्रिणींनो, मी मागाशी तुम्हाला मिरची दाखवली ना, त्याची ही लाल चटणी तयार केली. लाल चटणी पावडर. हे बघा कशी छान मस्त लाल भडक एकदम मी डंखातून कुटून आणलेली आहे. तुम्ही पण मी सांगितलेल्या प्रमाणात तयार करून आणलेत की अशीच तुमची चटणी होईल. आणि हे दुसरा प्रकार बघा, ही कोल्हापुरी घाटी मसाला. यामध्ये आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर घालून ही मिसळलेली चटणी याला म्हणतात. याचं मी तुम्हाला साहित्य नंतर टाकेन, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करा. पण ही अशी एकदा माझ्या पद्धतीची चटणी करून बघा, कशी लाल भडक दिसते, एकदम मस्त, एकदम छान. हे बघा, ही प्लेन ही अशी ठेवून द्यायची. ही ठेवणीच्या ह्याला ठेवायची आणि ही रोजच्या आपल्या भाज्यांना वापरली तरी लाल भडक एकदम भाज्या होणार. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. लाल भडक लाल तिखट.